राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। तांत्रिक बिघाडामुळे लाडक्या बहिणींची ई-केवायसी होईना, ग्रामीण महिलांना सर्वाधिक त्रास, रांगेत उभे राहून निराशा, तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी। ई-केवायसी बद्दल लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरे काय म्हणाले ते ई-केवायसी बघूया। ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण। महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो। ई-केवायसी साधारणपणे महा-DBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। ई-केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे। एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार। पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू। कुंभमेळ्याच्या रस्त्याकरता 14,000 कोटी रुपये, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाकरता फक्त 2215 कोटी रुपये। रवी तुपकर काय म्हणाले ते बघूया। शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की ढगफुटी सदृश पावसामुळे जे नुकसान झालं त्याच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। काल राज्यामध्ये सरकारने जे 2218 कोटीचं पॅकेज जाहीर केलं ते पॅकेज आम्हाला मान्य नाही। तुम्ही कुंभमेळ्याला 14,000-15,000 कोटी रुपये देता आणि आम्हा शेतकऱ्यांना फक्त 2200 कोटी रुपये देता। भिकेसारखी मदत सरकारनं केलेली ती आम्हाला मान्य नाही। 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे ही आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि निवडणुकीपूर्वी तुम्ही जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते सुद्धा पूर्ण केलं पाहिजे। योग्य वेळ आल्यावर करू, आता हीच योग्य वेळ आहे ओल्या दुष्काळाची परिस्थिती, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती केली पाहिजे। पूर्णा कारखान्याचे ऊस उत्पादकांना दसरा गिफ्ट 106 कोटी रुपये खात्यात जमा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। अतिवृष्टीमुळे शेतीचे 50 वर्ष इतके नुकसान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची चिंता, पंचनामे करताना कोणावरही अन्याय होता कामा नये। शेतकऱ्याच्या 100% शेतकऱ्याची पीक पाणी झाली पाहिजे। तर ऑनलाईन आता ते होऊ शकत नसल्यामुळं आमचे आता ग्राम महसूल अधिकारी गावागावात जाऊन 100% पीक पाहणी करणार आहे। नाही कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान झालं ते सुटणार नाही। 100% पीक पाहणी करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे। ऑनलाईन करायचो, आता फिजिकली प्रत्येक शेतामध्ये जाऊन आता पीक पाहणी होणार। अत्यंत महत्त्वाची मागणी माननीय सर्व आमच्या आमदारांची लोकप्रतिनिधींची होती, ती मागणी आज आम्ही मान्य केली आणि शासन निर्णय जारी केला। दुसरं, पैठण तालुक्यात 92,000 हेक्टरवरील पिकाचे वाटोळे, 2400 घरामध्ये पाणी। मराठवाड्यातील सोयाबीन कापूस उत्पादकाचे 10,000 कोटी पाण्यात। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये द्या, माणिकराव ठाकरे यांची मागणी। भोकरदन विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्यावी, दानवे यांची मागणी। दिंडोरी तालुक्यात परतीच्या पावसाने पिके उद्ध्वस्त, ई पीक पाहणी करण्यासाठी पर्याय शोधण्याची मागणी, मंत्री नरहरी झिरवळ यांचे पंचनामे करण्याचे आदेश। लाखोंचे नुकसान, शासनाचा अहवाल म्हणतो पीक उत्तम, नजर पैसेवारीचा अहवाल, जिल्ह्याची पैसेवारी 55%। महानगरपालिका अकोला, कोट्यावधीची उडाणे, 6 महिन्यात 30 कोटी रुपये वसूल, शास्तीच्या रकमेत सूट, 1 ऑक्टोबर पासून नळ जोडणी तोडणार। दसरा दिवाळीच्या तोंडावर चंद्रपूर जिल्ह्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, 52 अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत, 17 लाखांचा साठा जप्त, ग्राहकांकडून तक्रारीची अपेक्षा। कास्तकाराच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरू, जिल्हा बँकेची आमसभा, बच्चू कडू यांची गर्जना, विरोधकाची पर्वा न करता शेतकरी हिताचे निर्णय, ठेवी कोट्यवधीच्या, व्याज काहीच नाही।
घर संसार उघड्यावर हेक्टरी 50,000 रुपये द्या. संघर्ष समितीने केला कळंबमध्ये रास्ता रोको. जालना जिल्ह्यातील 3,37,000 हेक्टरवरील शेती बाधित. 4 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका. मदतीचा प्रस्ताव सादर. ओला दुष्काळासाठी अंबेजोगाईत बैलगाडी मोर्चा. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेतकऱ्यांसाठी आता नवे कर्ज धोरण लाभ होणार. 40व्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची घोषणा. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना घेराव. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तहसीलदार चावडेंना घेराव. खरीपातील पिके मातीमोल. ओल्या दुष्काळाचे सावट. बोरगाव मंजू परिसरातील शेतकरी हतबल. शासकीय मदतीची प्रतीक्षा. निसर्ग कोपला. बळीराजाच्या स्वप्नांचा पिकासह झाला चिखल. अर्धापूर तालुका पूर, बॅकवॉटर व अतिवृष्टीने हाहाकार. नुकसानीची व्याप्ती वाढली. उडदाच्या दरात घसरण सुरू. 4,950 रुपये क्विंटल मिळाला भाव. शेतात साचलेल्या पाण्यातून वाट काढत कर्मचारी पोहोचले बांधावर. पंचनामे सुरू. मालेगाव तालुक्यात 54,000 हेक्टरवर नुकसान. 3,000 शेतकऱ्याचा घास. 2 दिवसाच्या अतिवृष्टीमुळे हिरावला. बागायती खरीप पिके पाण्यात. नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यात मोठे नुकसान. ओल्या दुष्काळाची दाहकता. भूम मधील बळीराजा संकटात. वरुण राजाची अवकृपा. विक्रमी पावसामुळे 54,000 हेक्टरवरील पिके झाली उद्ध्वस्त. भोकरदनमध्ये 65,000 हेक्टर पिकाची नासाडी. यंदा तालुक्यात 1,08,074 हेक्टर खरीप पिकाची पेरणी. छत्रपती संभाजीनगर. घोषणाबाजी करत आक्रमक शेतकरी घुसले आयुक्तालयात. आंदोलकांनी बॅरिकेड तोडले. कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. गतवर्षीच्या सप्टेंबरपेक्षा यंदा महिन्यात 48% जास्त पाऊस. 4 महिन्याच्या सरासरीचा विचार करता छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 139% पावसाची नोंद. अजूनही शिवारात पाणी. सिन्नरला 12,090 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामे करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापना. पंचनाम्यास प्रत्यक्ष प्रारंभ. 2.5 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त. 1.5 लाख हेक्टरवरील मका भुईसपाट. 3 लाख बाधित शेतकरी आर्थिक संकटात. नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करा. आमदार डॉक्टर राहुल आहेर यांची सूचना. तालुक्यातील नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल. मंत्री दादा भुसे. ओला दुष्काळ मुद्दा शासनाकडे मांडू. शासन दरबारी टाहो फोडण्यासाठी बळीराजा सज्ज. किसान सभेच्या नेतृत्वात बळीराजा 1. मान्सून हंगामात मराठवाडा अव्वल. सततच्या पुराने अनेक विक्रम मोडले. जून ते सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा 39% जास्त पाऊस. 1,034 गावांना अतिवृष्टीचा फटका. जिल्ह्यात 3,40,993 हेक्टरवरील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान. बाधित कुटुंबांना प्रत्येकी 23 किलो धान्य मोफत. अतिवृष्टीमुळे 1 कोटी एकरवरून अधिक क्षेत्राचे नुकसान. केंद्राकडून लवकरच नक्की मदत मिळेल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. अतिवृष्टी बाधित 4,500 कुटुंबियाच्या खात्यावर आजपासून 10,000 रुपये जमा होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना ई-केवायसी का? हा पैसा चुकीच्या पद्धतीने जाऊ नये यासाठी खबरदारी घेत आहोत असेही त्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याचे चितेवर आंदोलन. सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा. नुकसानीची नोंद राहणार नाही याची काळजी घ्या. आमदार नमिता मुंदडा यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. केजमध्ये घेतली आढावा बैठक. अतिवृष्टी बाधितांसाठी शासन तत्पर. मदत कार्य सुरू. मंत्री गिरीश महाजन गोदावरी पूर परिस्थितीची पाहणी केली. जुनी पीक विमा योजना लागू करावी. शेतकरी संघटनेतर्फे कृषी विभागाला निवेदन. शेतकरी कर्जमाफीसाठी भर पावसात भीक मागू आंदोलन. प्रहार जनशक्ती पक्षाचे आयोजन. अजित पवार यांच्या विधानाचा निषेध. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 2,215 कोटी सरकारकडून वितरित झाले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. अतिवृष्टीचा फटका. सोयाबीनचे उत्पादन घटणार. भाव वाढण्याची शक्यता. मात्र उत्पादन घटणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा कमीच. हिंगोलीत पावसाच्या विश्रांतीनंतरही खरीपाची पिके पाण्याखाली. कापूस, सोयाबीनला फुटला कोंब. शेतकऱ्याच्या स्वप्नाचा झाला चिखल.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत नाही, अहवालाला दिवाळी उजाडण्याची शक्यता. अतिवृष्टी अहवाल मदत पुनर्वसन विभागाकडे दिल्यानंतर मदतीसाठीचा शासनाचा निर्णय.